नमस्कार, रोखोक विनापात स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी विविध मागण्यांबरोबर संप सुरू केलाय. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशात भाजपनं निवडणूक जिंकली आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीनं जोर धरला. उत्तर प्रदेशात कर्जमाफी होते, मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल विरोधकांकडून केला जाऊ लागला. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या मागच्या दोन्ही अधिवेशनात विरोधकांनी गोंधळ घातला. सभागृहाचं कामकाज चालू दिलं नाही. तूर, सोयाबीन, कापूस अशा अनेक पिकांचे भाव पडले. शेतकऱ्यांसाठीचे भाव पडले, पण बाजारातला भाव काही कमी झाला नाही, तो तर वाढतच गेला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्यभरात आंदोलनं सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या विरोधी पक्षानं विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार घातला, संघर्ष यात्रा काढली. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रा काढली. सत्ताधारी शिवसेनेनं शिवसंपर्क अभियान काढलं आणि शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरला. त्याला प्रत्युत्तर म्हणून, या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीनं संवाद यात्रा सुरू झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढली. कालच ती परवा मुंबईत संपली. हे सगळं सुरू असताना पुंटांबे नावाच्या एका छोट्याशा नगरमधल्या गावामध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडली. कामगार, शिक्षक, प्राध्यापक, वकील, अगदी डॉक्टरही संपावर जातात. पण अन्नदाता शेतकरी आजपर्यंत कधी गेल्याचं फारसं ऐकवत नव्हतं. पण आता या अन्नदाता शेतकऱ्यांना सुद्धा 1 जून पासून संपावर जायचं ठरवलंय. कर्जमाफी, हमी भाव, पेन्शन, दुधाला 50 रुपये भाव, ऊसाचा दुसरा हप्ता, ठिबक सिंचनासाठी अनुदान अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध संघांनी देखील या शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलाय, त्यात सहभाग घेतलाय. दूध, फळं, भाजीपाला यांची वाहतूक ठिकठिकाणी रोखण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी संपकरी शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळतोय. या संपाची झळ अजून सर्वसामान्य माणसाला पोचलेली नाही आहे, पण जर संप असा चिघळत राहिला तर निश्चितच याची झळ सर्वांना बसू शकते. आता प्रश्न असा आहे की खरंच शेतकऱ्यांनी हा जो संप केलाय त्यामागची कारणं काय? असं म्हटलं जात आहे की हा उत्स्फूर्त नाही, याच्या मागची कारणं काय? या संपाला राजकारण्यांची फूस आहे, हे खरं आहे का? बाजार समिती आणि दूध संघावरचं वर्चस्व असलेल्या राजकारणी संप चिघळवायचा प्रयत्न करतायत असा आरोप सत्तारूढ पक्षाकडनं केला जातोय. त्यात खरोखर काही अर्थ आहे का? संघर्ष यात्रेतून काहीच हाती लागलं नाही म्हणून शेतकऱ्यांच्या आडून विरोधक राजकारण करतायत का? शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे, हे आता सिद्ध होत आहे असं विरोधकांचं जे म्हणणं आहे त्यात कितपत तथ्य आहे? दूध संघ ताब्यात असलेले राजकारणी शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मग का देत नाहीत? हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून टाकण्यात आलं. स्वतःला शेतकरी म्हणणारे अशी दुधाची नासाडी करू शकतात का? ते योग्य आहे का? असा सवाल देखील आता पुढे केला जातोय. अशा प्रकारे दूध, फळं, भाजीपाला हे सगळं रस्त्यावर फेकल्यानं आंदोलनाची प्रतिमा किंवा आंदोलकांची प्रतिमा खरोखरच मलिन होते का? केवळ नासधूस करून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार आहे का? हिंसाचार करून मागण्या मान्य होतील का? संपकरी शेतकरी सरकारला वेठीला धरतायत की जनतेला? शेतकऱ्यांचा संप मिटवण्यासाठी सरकार पावलं का उचलत नाही? तातडीनं निर्णय का घेत नाही? आणि कर्जमाफीबाबत यूपीचा पॅटर्न यूपी पॅटर्नचा महाराष्ट्र सरकारनं अभ्यास सुरू केला होता असं सांगितलं गेलं. हा अभ्यास पूर्ण होणार कधी? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. शेतकऱ्यांचा संप कशासाठी? शेतकऱ्यांचा संप कशासाठी? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. लाखोंचा पोशिंदा असलेला अन्नदाता शेतकरी गुरुवारपासून खरोखरच संपावर गेलाय. कर्जमाफीसह इतर मागण्यांबाबत सरकारनं वाटाण्याच्या आक्षेपा लावल्यानं शेतकऱ्यांनी संपाचा हत्यार उपसलाय. अहमदनगरमधल्या पुंटांब्यात ही उद्रेकाची ठिणगी पहिल्यांदा पेटली आणि आता राज्यभरात संपाचा वणवा भडकलाय. देवेंद्र फडणवीस सरकारला लवकर जागा यावी आणि आमच्या मागण्या लवकर मागण्या व्हाव्या यासाठी आता आम्ही भजन कीर्तन सुरू केलंय. शिक्षकांसाठी जर वेतनाची जरा कमी पडली तर ते संप पुकारतात, वकील लोकही संप पुकारतात. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा प्रथम पाऊल उचललेला आहे आणि याला प्रतिसाद मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने जागा व्हावं आणि रस्त्यावर यावं. या उद्रेकातून पुणे दुधाच्या गाड्या चाहिए, मिलत चाहिए।
दूध रस्त्यावर फेकून दिलं। गावात हलगी वाजवत दुधाचं वाटप करण्यात आलं, तर कुणी बासुंदी बनवून वाटली। शहरांना होणारा भाजीपाला तसंच फळांचा पुरवठा रोखण्यात आला। अनेक ठिकाणच्या बाजार समित्या ओस पडल्यात, त्यामुळं आर्थिक व्यवहार पार थंडावले। ह्या सरकारचा धिक्कार असो असं म्हणून हे सगळ्या गावकरी आणि शेतकऱ्यांनी मिळून हे दूध वाटप करायचा कार्यक्रम केलेला आहे। आणि सरकार ही पोकळ आश्वासनं देणारं सरकार आहे भाजपवालं। भाजपवाल्या सरकारला दाखवून द्यायचं की शेतकऱ्याची ताकद काय आहे ते। जग जगवणारा जर शेतकरी असा मरत असेल तर एक दिवस संपूर्ण जगाला शेतकरी मारल्याशिवाय राहणार नाही। तेवढ्यासाठी आम्ही आज संपावर गेलो। आम्ही आमच्या गावामध्ये संपूर्ण मोफत दूध वाटप केलंय। भाजीपाला गावातल्या गावात आम्ही मोफत वाटप केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी हे दाखवून द्यायचं आज की या शासनाने शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही। शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सरकारच जबाबदार असल्याची टीका करत राष्ट्रवादीनं संपाला पाठिंबा दिलाय। शेतकऱ्यांच्यामध्ये एक भावना अशी आहे की देशाचे प्रधानमंत्री एका राज्यामध्ये मागणी करतात, त्या राज्यामध्ये नंतर ही कर्जमाफी केली जाते। हा निर्णय देशातल्या सगळ्या राज्यांच्यासाठी झाला पाहिजे आणि तो होईल अशी अपेक्षा होती। ते होईल का नाही, पुढं काय होणार नाही भाग हा सोडून द्या, पण शेतकरी मी आता पिकवणार सुद्धा नाही या निष्कर्षापर्यंत येतो, ही काही लहान गोष्ट नाही। याची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे। सत्तेत सरकारच्या मांडीला मांडी लावून बसलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेनंही शेतकऱ्यांच्या संपावरून सरकारला घरचा आहेर दिलाय। एका बाजूला सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या बाजारपेठेतील हस्तक्षेपामुळे बाजारपेठेतून मिळणारा कमी दर, याचं पर्यावसन शेतकऱ्याच्या शेतीच्या तोट्यामध्ये होतं। शेतकरी आता संतापलेला आहे आणि शेतकरी संपावर जाण्याची भाषा करतो, याची शरम कुठेतरी राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे। राष्ट्र में किसान, हमारा जो किसान है वो स्ट्राइक पे है। हमने सपोर्ट नहीं किया है सरकार को, हम किसानों के साथ हैं। ऐसे बहुत कश्मीर का मुद्दा है, पाकिस्तान का मुद्दा है, अगर सरकार की राय हमसे अलग है तो हम सरकार के साथ नहीं है, हम देश के साथ हैं। दरम्यान शेतकरी संपाच्या माध्यमातून हिंसा भडकवण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा डाव असल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। संपामुळे शेतकऱ्यांचंच नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। पोलिसांशी संघर्ष व्हावा, याला गालबोट लागावं आणि त्यातनं हा संप चिघळता यावा अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे। बहती गंगा में हात धुणं असं ज्याला म्हणतात, असे काही राजकीय पक्ष त्याच्यामध्ये करतायत आणि त्यांचा हा प्रयत्न आहे की हे अधिक चिघळावं आणि हे याच्या पाठीमागे अजून शेतकऱ्यांना त्रास व्हावा। पण मला असं वाटतं की जे खरे शेतकऱ्यांचे नेते असतील ते सुज्ञ आहेत आणि ते निश्चितपणे सरकारसोबत बसून याच्यात तोडगा काढतील। कोणताही नेता किंवा संघटनेच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांनीही आंदोलन सुरू केलेलं नाहीये। मात्र मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर आरोप केल्यानं या आंदोलनाला राजकीय वळण लागलंय। संपाच्या पहिल्याच दिवशी दूध भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम झालाय। संप आणखी चिघळला तर सगळ्यांचेच हाल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकार आता हा संप मिटवण्याकरता काय पावलं उचलणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। शेतकऱ्यांचा संप कशासाठी यावरचा हा रिपोर्ट पण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील। हर्षवर्धन पाटील, आपल्या या कार्यक्रमात स्वागत। आपल्या बरोबर आहेत मधू चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण हे देखील आहेत, त्यांचं स्वागत। आपल्याबरोबर धनंजय धोरडे, संपावर गेलेले शेतकरी धनंजय धोरडे आणि जयाजी सूर्यवंशी हे देखील आहेत, त्यांचं स्वागत। आणि आज मी तीन कृषी अभ्यासकांना आमंत्रित केलेलं आहे, चंद्रशेखर वानखेडे, विजय जावंगिया आणि मिलिंद मोरोक्कर, या तिघांचंही या कार्यक्रमात स्वागत। जयाजी सूर्यवंशी हे देखील आपल्याशी या कार्यक्रमात आत्ता सहभागी होत आहेत। जयाजी सूर्यवंशी, आपलंही स्वागत। सुरुवात जयाजी सूर्यवंशी आपल्यापासून करूया। आत्ता आपण पाहिलं शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना जयाजी त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि याची दखल घेतलीच गेली पाहिजे। मुळात हा संप करण्याची वेळ शेतकऱ्यावर का आली? कारण आजपर्यंत आम्ही फक्त विद्यार्थ्यांचे
डॉक्टर्सचे, वकिलांचे, प्राध्यापकांचे संप पाहत होतो. आज आमच्या बळीराजावर, अन्नदात्यावर ही वेळ का आली? एका सहनशील समाजावर ही वेळ का आली? हे मुळात प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांची वाढणारी सततची नापिकी, दुष्काळ या सगळ्यामुळं मराठवाडा आणि विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आणि त्यामुळे राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं संपूर्णपणे शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळं आम्हाला ह्या एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करावं लागतंय. प्रत्येक जण आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर येते. आपल्या घरची भांडीवाली आणि धुणेवाली सुद्धा रस्त्यावर येते. मग आम्ही आता आमचं संपत हातावर उघडलं तर काय बिघडलं? म्हणून आम्ही आमच्या हक्कासाठी, कर्जमुक्तीसाठी, आमच्या मालाला हमी भाव मिळण्यासाठी आम्ही संपाचं हातावर उघडलेलं आहे. बरोबर आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की आपण म्हणलात की आपल्याकडे सरकार दुर्लक्ष करत होतं, परंतु आज मुख्यमंत्र्यांनी देखील आवाहन केलं की आमच्याशी येऊन चर्चा करा. आपलं आंदोलन हे सरकारचं लक्ष वेधायला होतं, हा त्यातला पहिला टप्पा असेल. तर सरकारच्या समोर बसून चर्चा करून मार्ग काढणं हा दुसरा टप्पा असू शकतो. आपण सरकारबरोबर चर्चा केली आहे का? आपल्याला सरकारने सन्मानाने बोलवलंय का? आपला काय स्टँड आहे या विषयावर? जयाजी सूर्यवंशी. 2 दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आमची जी कोर कमिटी आहे त्या कमिटीला मुंबईमध्ये पाचारण केलं होतं. वर्षा बंगल्यावर आम्ही 2.5 ते पावणे 3 तास याच्यावर चर्चा केली. पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की स्वामीनाथन आयोग, उत्पादन खर्च आणि कर्जमाफी हे आम्ही करू शकत नाहीत. कर्जमाफी करण्याची सध्या आता वेळ आलेली नाही. ज्यावेळेस कर्जमाफी करायची आहे किंवा कर्जमुक्ती करायची आहे त्यावेळेस आम्ही योग्य वेळेला कर्जमुक्ती करू. आम्ही त्यांना त्याही ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांचे रोज आत्महत्या होत आहेत. जर कर्जमुक्ती केली नाही तर शेतकऱ्यांचे बळी वाढणार आहेत, शेतकऱ्यांच्याकडे गंभीर समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे जे सरकारने आता जे आव्हान केले ते अत्यंत पुन्हा आम्हाला मूर्ख बनवण्याचं आव्हान आहे. एकदा आम्ही चर्चा केल्यानंतर पुन्हा चर्चा करायचा विषयच पुढे येतो. बरोबर आहे. आपल्याबरोबर धनंजय दोरडे आहेत. धनंजय दोरडे हे संपकरी शेतकरी आहेत. धनंजय दोरडे, शेतकऱ्यावर नापिकी, दुष्काळ ही वेळ आत्ताच आली का यापूर्वी देखील अशा प्रकारची परिस्थिती आलेली होती? त्यावेळेचा जर आपली प्रतिक्रिया काय होती आणि आत्ताची प्रतिक्रिया, ज्याला एक थोडंसं हिंसेचं गालबोट देखील लागलेलं आहे, ही प्रतिक्रिया, इतकी टोकाची प्रतिक्रिया का आली? याआधी अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले तेव्हा शेतकरी संपावर का गेला नाही? मुळात डॉक्टर साहेब असं आहे, मागच्या 4 वर्षाचा जर तुम्ही सगळा लेखोजोखा जर बघितला तर मागच्या 3 वर्षामध्ये दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस हे प्रमुख कारणे होते. शेतकऱ्याला त्याचा पीक किंवा जे माल जो उत्पादित होत होता हा अतिशय अल्प प्रमाणामध्ये त्याला तो उत्पादित करता आला. आणि ह्या वर्षी योगायोगाने काही भागांमध्ये बरा पाऊस झाला तर त्याचं मालाचं उत्पादन वाढलं. आणि मग मालाचं उत्पादन वाढलं तर सरकारचं नियोजन होतं का नव्हतं, त्याचा कसा परिणाम झाला, काय झालं, त्याला योग्य भाव मिळाला नाही. अगदी तुम्ही मागच्या वर्षीचं तुम्ही सांगायला सांगितलं तर मागच्या वर्षी सुद्धा आम्ही अनेक वेळेस सरकारला निवेदनं दिली. अनेक मार्केट कमिट्या सरकारचं लक्ष वेधावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी बंद ठेवल्या, पण कुठल्याही प्रकारचा न्याय आम्हाला मिळाला नाही. याच्या मागचेही आंदोलन जे झालेत, शेतकऱ्यांनी केलेत, ते सगळे आंदोलनं शेतकऱ्यांनी रस्ते अडवले असतील, कुठे हिंसक वळण लागले असेल, काही कुठले अनुचित प्रकार घडले असेल, आमचे बरेच शेतकरी बांधव केसेस चालू आहे, जेलमध्ये गेलेले आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्हाला वैताग आला होता. आणि त्यामुळे आम्ही जे तरुण शेतकरी आहोत, जे सुशिक्षित शेतकरी आहोत, यांनी यावर्षी असा निर्णय आम्ही घेतला की बाबा आपण एकत्र येऊ, गांधीजीच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने, किसान क्रांतीच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र येऊन आपण सगळे ह्या 1 जूनच्या संपा संदर्भामध्ये हा निर्णय घेऊया असं आम्ही ठरवलं. आणि दुसरी गोष्ट, टोकामागचा निर्णय घेण्याच्या मागची, धनंजय दोरडे, टोकामागचा निर्णय घेण्याच्या मागची तुमची जी भूमिका आहे ती तुम्ही सांगितली आहे. हर्षवर्धन पाटील, तुमच्याही काळात नापिकी होती, अवकाळी पाऊस होता, गारपीट होती, सगळं काही होतं, पण मग तुमच्या काळात हे असं संपाचं टोकाचं पाऊल आमच्या शेतकरी बांधवांनी का बरं उचललं नाही? असं काय करतो तुमचं सरकार की त्यांना त्यावेळी असं पाऊल उचलावं असं वाटलं नाही? नाही, मुळात असं आहे की उदयजी, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा शेतकरी हा संपावर गेलेला आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. साधारणतः मी जी माहिती काढली
80-82 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं आपल्यावर, त्यावेळेस अलिबागमधल्या 25 गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक संप पुकारला होता शेतकऱ्यांनी, आणि तो संप जवळजवळ 6 वर्ष चालला होता. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या संपकर्त्यांची भेट घेतली. मोरारजीभाई देसाईंनी सुद्धा त्यावेळेस त्यांना भेट दिली होती. आणि 6 वर्ष 25 गावातला शेतकरी संघटित झाला होता आणि त्यांनी संप पुकारला. त्यानंतर निर्माण काय झालं तर या राज्यातला कुळ कायदा हा त्या संपाच्या माध्यमातून पुढे आला. हा इतिहास आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणतः ही पहिली वेळ अशी आहे की शेतकरी संपावर गेलेला आहे. मला असं वाटतं, मी मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आज पाहिलं किंवा आपण पण आता सुरुवातीला आपलं जे भाष्य झालं की त्यामध्ये राजकारण हा विषय आणलेला. मला असं वाटतं की ह्या चर्चेमध्ये कृपा करून राजकीय विषय आणण्याचं काही कारण नाही, कारण ही स्वतः शेतकऱ्यांनी पुकारलेली संपाची योजना आहे. स्वतः शेतकरी संपामध्ये पुढे आलेला आहे. आता आपण एक प्रश्न मला विचारला की तुम्ही सत्तेत असताना शेतकऱ्या ह्या गोष्टी होत्या मागं, पण नाही असं नाही. पण आज शेतकऱ्याचा धीर सुटत चाललेला आहे, शेतकऱ्याचा संयम सुटत चाललेला आहे आणि शेतकऱ्याला पुढं कुठल्या प्रकारचा आशेचा किरण दिसना. काय माफक मागणी आहे? कर्ज माफी करावी एवढी माफक मागणी पहिला मुद्दा येतो. मला असं वाटतं त्याच्यावर आपण डिटेल चर्चा करू. परंतु आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून आता शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची मदत होणार नाही अशी एक भावना, उदयजी, ही भावना निर्माण झालेली आहे आणि शेतकरी वर्ग प्रचंड नाराज झालेला आहे. आमच्या काळात सुद्धा अशा काही घटना घडत होत्या, परंतु त्यावेळेस तत्परतेनं काय निर्णय घेण्याची जी प्रक्रिया असते ना ती दुर्दैवानं निर्णयाची प्रक्रिया होईना. बघतो, करतो, आम्ही करू असं म्हणून हा प्रश्न सुटणार नाही. आता आजचा दिवस हा सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं की जर हे वाढत गेलं तर एक वेगळी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण होईल. अगदी 100% हर्षवर्धनजी, तुम्ही त्याच्यामध्ये इतक्या भावना तीव्र तुम्ही योग्य ते सांगितलेलं आहे की आज तुटवडा जाणवत नाहीये, परंतु ही जर परिस्थिती चिघळत गेली तर अन्नधान्याचा, विशेषतः भाजीपाल्याचा, दुधाचा तुटवडा जाणवणार, यात काही शंकाच नाही. मधू चव्हाण, इंग्रजांच्या काळात जे घडलं तेच आमच्या काळात घडतंय. सरकार कोणाचं आहे, आमचं का दुसऱ्याचं, असा सवाल निर्माण होतोय. मदत नाही, तुम्ही 10,000 कोटीची मदत मागितलीत, केंद्रानं तुम्हाला पानं पुसलेली आहेत, शेतकऱ्याचा धीर खचत चाललाय. तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमच्या सरकारची यावर? नाही, मला असं वाटतं की काही गोष्टी इथे स्पष्टपणे मांडणं अत्यंत आवश्यक आहे. माझे मित्र हर्षवर्धन पाटील हे अतिशय चांगले जाणकार राजकारणी आहेत. बोला. आणि मी 6 वर्ष त्या ठिकाणी सभागृहात त्यांच्याबरोबर होतो. पाटील साहेब, आपण एक लक्षात ठेवा की आपण संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी करता. भारतीय जनता पक्ष कर्जमाफीच्या विरोधात नाही आहे. आपण ज्यावेळेला 7,000 कोटी रुपये कर्जमाफी केली ती केवळ 31 लाख शेतकऱ्यांची केली. 90 लाख शेतकरी असे आहेत या महाराष्ट्रामध्ये की जे कर्ज घेतात, कर्ज फेडतात. आपण त्यावेळेला 1,06,00,000 ज्यांनी सगळ्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांची कर्जमाफी केली नाहीत आपण त्यावेळेला. आणि कर्जमाफी केल्यानंतर सुद्धा पुन्हा जात्यावर बसल्यावर ओवी येते या अर्थाने. आमचं असं म्हणणं आहे की कर्जमाफी करून पुन्हा त्याला दुसरं कर्ज घेण्यासाठी त्याला मोकळीक देणं, त्याच्या पलीकडे त्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ज्याला राहत म्हणतो ती मिळाली नाही. आपण कर्जमाफी केली ती काय झालं तर बँकांच्या तिजोरीमध्ये तो पैसा गेला, त्याच्या तिजोरीत किंवा त्याच्या खात्यात तो पैसा गेला नाही. भारतीय जनता पक्षाचं असं मत आहे की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, मी एक उदाहरण देतो आपल्याला, उदयजी प्लीज मला त्या ठिकाणी आपण परवानगी द्यावी. आता आमच्या काळामध्ये साधारणतः आपल्या काळामध्ये जे वीज पंप द्यायचे होते ते मागचे पेंडिंग 1 लाख लोकांना दिले. आता या ठिकाणी आम्ही पूर्वी एखादं पीक काढलं आणि अकाली पाऊस आला, दुष्काळ पडला किंवा त्या ठिकाणी गारपीट झाली, उभं पीक खाली आलं तर आणेवारी करून तुम्ही त्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई देत होतात. आता पंतप्रधान विमा योजना काढलेली आहे ज्याच्यामुळे पेरणी झाल्यानंतर सुद्धा अनेक योजना आमच्या झालेल्या आहेत की ज्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. मधू चव्हाण, हे जे सगळं आहे ना, या सगळ्यापेक्षा तुमच्या 3 घोषणांची तुम्हाला आठवण करून देतो. त्यातली पहिली म्हणजे 2019 पर्यंत दुष्काळ मुक्त राज्य, शेतकऱ्याचं उत्पन्न नाही म्हणत आहे मी, उत्पन्न दुप्पट तिप्पट करून तुम्ही सत्तेवर आल्यानंतर आज 3 वर्ष होत आहेत. यातलं नेमकं तुम्ही केलं काय? तुमची धोरणं चुकतायत का तुमच्या हेतूंमध्ये खोट आहे अशी शंका यायला लागली आहे, म्हणून धीर खचतोय असा आरोप विरोधक आता करतायत. ना आमची धोरणं चुकत आहेत ना आमच्या हेतूबद्दल शंका आहे. कारण महाराष्ट्राचा, भारतातली जवळजवळ सगळीच राज्य
त्यात महाराष्ट्रात सुद्धा आलं की शेतीप्रधान आहे, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे या वर्षीचं सगळं बजेट मग त्या कण्याचे निर्णय तुम्ही का घेत नाही हा सवाल, हा प्रश्न आता विचारला या जातोय. ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत की आता ड्रीप इरिगेशन असेल, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगलं बी बियाणं देणं असेल, त्यांची उत्पादन क्षमता वाढवणं, त्यांच्या उत्पादन त्यांचं दुप्पट करणं. आता हे तर दुष्टचक्र हर्षवर्धन पाटील साहेबांना माहित असेल की शेतकऱ्याला त्याचा किफायतीचा भाव योग्य मिळाला पाहिजे आणि त्याच वेळेला ग्राहकाच्या ताटात सुद्धा अतिशय चांगल्या दरामध्ये, स्वस्त दरामध्ये, परवडेल या दरामध्ये त्याला त्या ठिकाणी भाजी असेल, अन्नधान्य असेल ते त्याला मिळालं पाहिजे. हे त्याचा समतोल लसावी किंवा मसावी तो आपण साधला गेला पाहिजे. अनेक चांगल्या योजना, आता जलयुक्त शिवाराची योजना असेल, इरिगेशनची योजना असेल, सिंचनाच्या योजना असतील आणि मागेल त्याला शेततळे देण्याच्या योजना मधु चव्हाण, हे सगळं केल्यानंतरही शेतकऱ्यांचा संप जो या राज्यात कधी झाला नव्हता तो होतो, ही आत्ताची वस्तुस्थिती हा आहे. शेतकऱ्यांचा संप घडवून आणलेला आहे या राज्यामध्ये. त्याची चर्चा आपण, मधु चव्हाण, त्याची चर्चा आपण करूया. परंतु या एका प्रश्नाकडे आपल्याकडचे आत्ताचे जे तिघं नामवंत शेती तज्ज्ञ आहेत ते काय या प्रकरणाकडे बघतात. सुरुवात जाऊया थोडक्यात विजय जावंगिया. या संपाची, याच्या मागे राजकारणी आहेत का नाही आहेत हा नंतरचा मुद्दा आहे, सरकारची धोरणं चुकली का नाही नंतरचा मुद्दा आहे. आपण आता मुळात पहिल्याकडे जाऊया की या सगळ्याला कारणं काय आहेत. तीन, प्रत्येकाला मी हा प्रश्न विचारतोय तुम्हाला तिघांना, तीन कारणं काय आहेत विजय जावंगिया की ज्याच्यामुळे इतक्या टोकाचं पाऊल उचललं जात आहे. विजय जावंगिया. आणि खरा आपला प्रश्न फार योग्य आहे की शेतकऱ्यांचा संप कशासाठी. शेतकऱ्यांचा संप हा त्यांना त्यांच्या घामाचं दाम मिळवून घेण्यासाठी. आता चव्हाण साहेब सांगत होते की आम्ही इरिगेशनचं केलं, आम्ही जलयुक्त शिवार केलं. मी तुम्हाला सरळ एक प्रश्न चव्हाण साहेब विचारतो की आता या संपात जे शेतकरी आहेत ते भाजीपाला दूध पिकवणारे शेतकरी आहेत, त्यांच्याजवळ पाणी आहे, त्यांच्याजवळ वीज आहे, त्यांच्याजवळ कॅनल इरिगेशन आहे, हे सगळं आहे ना. मग त्यांना संप करायची वेळ का आलेली आहे. मी आपल्या माध्यमातून डॉक्टर साहेब सांगतो की 1972ला दुष्काळ पडला होता. 1972ला दुष्काळ पडला, पाटील साहेबांनी सांगावं ना हर्षवर्धन पाटलांनी की मग त्यावेळेला आत्महत्या का नव्हत्या. आणि आत्ता एकदा दुष्काळ पडला किंवा गारपीट झाली तर आत्ता आत्महत्या का होतात याचा आम्ही ना काँग्रेसने विचार केला ना भाजप विचार करत आहे. भाजप म्हणतं आम्हाला अभ्यास करायचा आहे. मी इथे आज भारतीय किसान संघाची एक ही पिशवी आणली आहे, त्याच्यावर आकडे आहेत. ही 2008 मध्ये सुरतला, गुजरातमध्ये भारतीय किसान संघाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं, तेव्हा त्यांनी ही पिशवी वाटली होती. आणि या पिशवीमध्ये 1997ला काय भाव होते आणि 2007ला शेतीमालाचे काय भाव होते, 1997ला औद्योगिक मालाचे काय भाव होते, 2007 मध्ये काय होते, वेतन काय होते, सगळं आहे ना. हा सगळा अभ्यास भारतीय किसान संघ म्हणजे भाजपचं ब्रेन चाइल्ड शेतकऱ्यांचं. म्हणजे विजय जावंगिया, मग यांना 3 वर्ष दिल्लीत बसून 2 वर्ष बसून का. विजय जावंगिया, आपला मूळ मुद्दा आहे जो आहे तो याच्यामुळे वाढतोय तो म्हणजे यांनी निवडणुकीत दिलेलं आश्वासनं पूर्णपणे अक्षरा लावले. याच प्रश्नाकडे चंद्रशेखर वानखेडे, आपण कसं बघताय. काय 2 कारणं आहेत, काय 3 कारणं आहेत की शेतकऱ्यांनी इतक्या टोकाचं पाऊल उचललं. आपलं काय या संदर्भातलं निरीक्षण आहे. नाही, दरवर्षी म्हणजे गेल्या 2-3 वर्षाचा दुष्काळाचं एक परिस्थिती होती, हे ठीक आहे. पण हे वर्ष किमान पीक पाणी चांगलं झालं, उत्पादन झालं आणि मग प्रचंड भाव पडले. या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की एकाही शेतीमालाचा भाव मागच्या वर्षीपेक्षा वाढलेला नाही आहे, तो कमी झालेला आहे. मूळ मुद्दा आहे दुसरं असं की हे सगळं करत असताना, हा सगळा आक्रोश होत असताना जी भाषा वापरली जाते, म्हणजे येता जाता ते जलयुक्त शिवारचं ढोल वाजवलं जातं आणि त्याच्यामुळे सर्व काही होणार असं मानलं जातं. मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे चव्हाण साहेबांनी सांगावं की कर्जमाफी ही उत्तर प्रदेशासाठी योग्य असते आणि महाराष्ट्रासाठी ती अयोग्य ठरते. म्हणजे हे कोणत्या तर्क देत आहेत ते लोकांना कळत नाही. आणि दुसरं मुजोरीची जी भाषा सुरू झाली आहे की संपाच्या संदर्भात हा आक्रोश व्यक्त होतो आहे, या आक्रोशावर मीठ चोवण्याचंही काम अनेक वेळा करतं. म्हणजे मला विरोधकांचा किती पाठिंबा आहे माहीत नाही, पण माधव भंडारींचं वक्तव्य असो, दानवेंचं वक्तव्य असो, हे त्याच्यात आगीत तेल टाकतायत. म्हणजे वानखेडे साहेब, आपण कारणांवर जाऊया. वानखेडे साहेब, आपण एक कारण सांगितलंय, आपली आणखी 2 कारणं काय आहेत की शेतकरी या टोकावर का गेला. ही विधानं जी आहेत ती विधानं त्या
पाऊल उचलल्यानंतरची आहेत आणि त्याच्यासाठी आपण वेगळं बोलू, त्याच्याविषयीचा वेगळा कार्यक्रम करू. परंतु शेतकऱ्यांवर ही वेळ का आली, आपलं काय विश्लेषण आहे? नाही, ही वेळ येण्याचं कारण असं की हे सरकार या प्रश्नांच्या बाबतीत संवेदनशील आहे असं यांना वाटत नाही. दुसरं असं की हे सातत्याने म्हणजे कधी निसर्ग झोडपतो आणि आता सुलतान झोडपतो आहे. म्हणजे कांद्याच्या भावापासून, मिरचीच्या भावापासून, सोयाबीन पासून, तुरीपासून कोणतंही असं पीक घ्या की ज्याचा काही मोबदला मिळताना दिसत नाही. म्हणजे तुरीचे जे हाल आज विदर्भामध्ये आहे, म्हणजे अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात तूर कृषी उत्पन्न बाजार मध्ये पडलेली आहे. घ्यायचं असं म्हणतात पण प्रत्यक्ष जी कृती आहे ती विरोधात आहे, ती घेताना दिसत नाही, त्याची टाळाटाळ होताना दिसत आहे. साधा शेतकऱ्यांना तुरीचा हमीभाव सुद्धा मिळत नाही. एका बाजूला तूर उत्पादनासाठी प्रोत्साहन द्यायचं, त्याच्यासाठी बजेटमध्ये एक तरतूद करायची आणि भावाचं आकर्षण आणि मग सरकारचं आव्हान याच्यावर तुरी पेरायची आणि आज अक्षरशः वाऱ्यावर सोडल्यासारखं. ओके, आपण मुद्दा मांडला. आपण जाऊया मिलिंद मुरुगकर यांच्याकडे. मिलिंद मुरुगकर, काय ह्या व्यतिरिक्त काही 2-3 कारण आपण सांगू शकाल का की ज्यामुळे शेतकऱ्यांवर आज ही पाळी आली की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा शेतकऱ्याला संपावर जावं लागलं? याचं एक प्रमुख कारण असं आहे की या शेतकऱ्यांचा सरकारवरचा विश्वास हा उडत चालला आहे. विरोधी पक्षांची विश्वासार्हता वाढते असं मला वाटत नाही, पण या सरकारकडून जी अपेक्षा होती किंवा विश्वास होता त्याला एक जबर तडा दिला आणि आजची मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि एकच म्हणजे मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय किंवा देशाच्या कृषी मंत्र्यांनाही असं वाटतंय की आपण शब्दाचे खेळ करून शेतकऱ्यांची यशस्वी दिशाभूल करू शकू, पण ते शक्य नाही. तुम्ही बघा, एकच मी मुद्दा मांडतो. मुख्यमंत्री आज असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 20 लाख टन तुरीचं उत्पादन झालं आणि आम्ही 6 लाख टन तूर खरेदी केली. यापूर्वी एवढी खरेदी आधीच्या सरकारने केली नाही. याच्या इतकं शेतकऱ्यांची दिशाभूल करणारं दुसरं विधान नाही. याचं कारण असं की मुख्यमंत्री हमीभाव या कल्पनेला छेद देत आहेत. याच्या आधी जर हमी भावापेक्षा जास्त बाजारपेठेत भाव असते तर सरकारला खरेदी करायची गरजच नाही. म्हणजे आज देखील जर तुरीचे भाव हे 6,000 रुपये क्विंटल असते तर आपण सरकारला म्हटलंच नसतं की तूर खरेदी करा. मुद्दा असा आहे की हमीभाव तुम्ही हमीभावाचं संरक्षण करणार आहात की नाही, आणि त्या मुद्द्याला बगल देऊन मुख्यमंत्री सांगतात की आम्ही किती तूर खरेदी केली. याच्या इतकी दिशाभूल दुसरी कोणती नाही. आणि मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय का की महाराष्ट्रातले तरुण शेतकरी त्यांना हे माहीत नाही? सगळ्यांना माहीत आहे. हमी भाव हे लक्षात घ्या, हमी भावाची खरेदी केंद्र सरकारच्या एक आश्वासन असतं आणि ते राज्य सरकारने करायचं असतं, पण पैसा केंद्र सरकारचा असतो. आणि त्यामुळे हमी भाव प्रोटेक्ट करणं, मुख्यमंत्री जर हे पंजाबचे मुख्यमंत्री असते तर हे म्हणाले असते का पंजाबमध्ये की आम्ही किती टन गहू खरेदी केला बघा? असं कधी म्हणू शकले नसते, कारण पंजाबमधला शेतकरी हमी भावाच्या खाली भाव जाऊच देत नाही. महाराष्ट्रातला शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी आहे, गरीब शेतकरी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांना आकडे देऊ शकतात आणि पूर्णतः दिशाभूल. मला वाईट वाटतंय बोलायला, पण याच्या इतकी आज जी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे, त्यांच्या विधानामुळे, त्यांच्या दिवसापूर्वी देशाचे कृषी मंत्री राधा मोहन सिंग असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला 50% नफा देणारे हमीभाव देऊ असं आश्वासन दिलंच नाही. म्हणजे देशाचा कृषी मंत्री पंतप्रधानांच्या आश्वासनाबद्दल इतकं धादांत असत्य बोलतो आणि त्यानंतर मुख्यमंत्री आज 20 लाख तूर किती खरेदी केली हे का बोलताय तुम्ही? म्हणजे मुख्यमंत्री, देशाचे कृषी मंत्री आणि पंतप्रधानांचं यावरचं मौन. आपण सर्वांनी हे पंतप्रधानांचं अगदी स्पष्ट शब्दात विधान ऐकलेलं आहे आणि ते विधान केलंच नाही असं तुम्ही म्हणताय. बरं जाऊ दे, 50% नफा सोडून द्या, सगळं एकही पैसा वाढवून देऊ नका. जे तुम्ही हमीभाव जाहीर केले ते देखील पाळायची तुम्ही आता आश्वासन मागे, म्हणजे ती तत्वतः मान्य करत नाहीये. आणि या सगळ्यावर बरोबर मिलिंद मुरुगकर पाहता कोरडवाहू शेतीसाठी हमी भाव हा एक किंमत विमा असतो आणि तो किंमत विम्याचं आश्वासन तुम्ही पाळत नाही. बरोबर आहे. या सगळ्यावरची उत्तरं घेऊया. वेळ का ब्रेकची झालेली आहे, कुठे जाऊ नका. पाहता Zee24 तास आपण पाहताय शेतकऱ्यांचा संप कशासाठी.
शेतकऱ्यांचा संप कशासाठी या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत जयाजी सूर्यवंशी, धनंजय दोरडे, चंद्रकांत वानखेडे, विजय जावंगिया, हर्षवर्धन पाटील, मिलिंद मुरुगकर आणि मधू चव्हाण आहेत. मधू चव्हाण, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला सरकारकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यातला पहिला प्रश्न होता तो म्हणजे तुरीच्या हमीभावाचा. तुम्ही तूर किती खरेदी केली यापेक्षा हमीभावाचा प्रश्न आहे. दुसरा आहे तो म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींचा. आणि तिसरा म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण दुप्पट करू, 50% नफा देऊ असं सांगून तुम्ही सत्तेवर आलात आहात. आज यातलं काहीही पूर्ण झालेलं नाही. मला असं वाटतं की 2013मध्ये मिलिंदजी त्या ठिकाणी 14 लाख टन उत्पन्न तूरडाळीचं झालं होतं आणि त्यावेळेला आणि आजही तेवढंच आहे, 20,000 टनापेक्षा जास्त त्या ठिकाणी खरेदी केली गेलेली नाही. आणि आज सुद्धा जो हमी भाव आहे त्या हमी भावापेक्षा 500 रुपये जास्त. आताच माननीय मुख्यमंत्र्यांची त्यांनी कुठल्याही प्रकारची दिशाभूल केलेली नाही. जेवढं ऐकून घ्या ना, त्यावेळेला भाव काय होतं माझं ऐकून तरी घ्या. या वेळेला माननीय पंतप्रधानांनी देशामध्ये जेव्हा तुरीचा तुटवडा झाला त्यावेळेला तुरीचं उत्पन्न वाढवावं अशा तऱ्हेचं आवाहन केलं होतं. आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाचं मत नाही किंवा परिपूर्ण आम्ही आता 2.5 वर्षामध्ये स्वर्ग आणलाय शेतकऱ्यांच्या बाबतीत असं सुद्धा मत नाही. स्वामीनाथन ज्या समितीची ज्या अनेक शिफारसी आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचं धोरण आखलंय. आता स्वामीनाथनजीने काय शिफारस केली होती, भाव कशावर ठेवायचे की एव्हरेज सगळ्या देशाची जी प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यावर त्या ठिकाणी एव्हरेज भाव ठेवायचे. परंतु महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये नुकसान झालं असतं, हर्षवर्धन पाटील साहेब सांगू शकतील, कारण महाराष्ट्राची प्रोडक्टिव्हिटी तुलनेने त्या ठिकाणी कमी होती. आणि म्हणून स्वामीनाथन समितीचा अहवाल जो आहे त्याच्या शिफारशी ज्या अनेक शिफारसी आहेत, म्हणजे त्याची उत्पादन क्षमता वाढावी, कमी उत्पादनाचा खर्च कमी व्हावा आणि त्याचं उत्पादन दुप्पट व्हावं, या अनेक योजना त्या ठिकाणी वाढवलेल्या आहेत. त्यामुळे दिशाभूल करण्याचा प्रश्नच नाही आहे. मिलिंद मुरुगकर आणि नंतर आपण हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जाऊया. मिलिंद मुरुगकर. शिवाय 15 मार्चला हर्षवर्धन पाटील साहेब, आपण सगळी खरेदी केंद्र तुरडाळीची बंद केली होती त्या काळात. आमची आजपर्यंत चालू आहे आणि केंद्राकडून आम्ही आणखीन 1 महिन्याची परवानगी मागितलेली आहे आणि एकही दाना आम्ही खरेदी केल्याशिवाय ठेवणार नाही. आणि हमी भावापेक्षा कमी जर दिलं तर 1 मिनिट फौजदारी गुन्हा त्या ठिकाणी आम्ही कायदा आणतोय की हमी भावापेक्षा 1 रुपया त्या ठिकाणी कमी कोणी खरेदी केली तर त्याच्यावर गुन्हा केला जाईल आणि लवकरच त्याच्या कायद्याच्या रूपात त्याचं आम्ही रूपांतर करणार आहोत. मिलिंद मुरुगकर बोला. मिलिंद मुरुगकर. मी पुन्हा एकदा म्हणतोय की मधू चव्हाण जे विधान करत आहेत त्याच्यामध्ये देखील दिशाभूल होती आहे. मुळात हमी भाव याचा अर्थ असा, सरकारने बाजारात हस्तक्षेप अशा वेळेला करायचा जेव्हा हमी भावाच्या खाली भाव जातात. पंतप्रधानांनी त्याच्या पुढे पाऊल टाकून म्हटलं की आम्ही 50% नफा देणारे हमी भाव म्हणजे या हमी भावामध्ये वाढ करू. मी त्याच्याबद्दल बोलत नाही. मी असं म्हणतोय हमी भाव या संकल्पनेलाच मधू चव्हाण सुद्धा आणि मुख्यमंत्री छेद देत आहेत. हमी भाव हे व्यापाऱ्यांनी द्यायचे नसतात, तर सरकारने जर बाजारातील भाव हमी भावाच्या खाली जायला लागले तर धान्य खरेदी करायची असते. मी मधू चव्हाणांना थेट विचारतो, पंजाबमध्ये काय होतं? पंजाबमध्ये कधीतरी हमी भावाच्या खाली शेतकऱ्यांना गहू किंवा तांदूळ विकावा लागतो का? मग महाराष्ट्रातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांवर ही का परिस्थिती येते? आणि गेल्या काही उदाहरणार्थ मी आणखीन एक उदाहरण देतो. 2009 साली निवडणुकांचं वर्ष होतं. त्यावेळेला पंतप्रधान मनमोहन सिंग होते आणि त्यावेळेला त्यांनी 2030 रुपये क्विंटल असेल त्याच्यावरून 3000 रुपये एवढ्या क्विंटल हमी भाव वाढवला. आणि त्यानंतर हमी भावाच्या खाली म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील एवढे भाव नव्हते. पण निवडणुका होत्या, ते राजकीय त्यांची खेळी होती, पण त्यांनी संपूर्ण कापूस विकत घेतला. समजा त्यांनी तसं केलं नसतं तर मधू चव्हाणांनी मनमोहन सिंगांवर टीका केली असती का नाही? निश्चित केली असती. बरोबर. आपण मुद्दा मांडला. आपण हर्षवर्धन पाटील यांच्याकडे. हर्षवर्धन पाटील, हमी भावाचं संरक्षण केलं नाही. हर्षवर्धन पाटील, आपण याच्यावर आपली निरीक्षण तर मांडाच, परंतु हर्षवर्धनजी याला जोडून तुम्हाला मी एक प्रश्न विचारतोय, तो म्हणजे आज जे शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू शकत नाही, आपलं जर आज सरकार असतं तर आपण हमी भाव दिला असतात का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा आत्तापर्यंत तूर डाळ खरेदी चालू आहे ती चालू ठेवली असतीत का? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी शेतकऱ्यांसाठी जशा तशा लागू केल्या असतात का? हर्षवर्धन पाटील. नाही, मुळात याच्यामध्ये आमचे मित्र मधू चव्हाण यांना मला 2 गोष्टी इथं स्पष्ट सांगायच्या आहेत की हमी भाव हा केंद्र सरकार ठरवतं, ज्याला आपण MSP म्हणतो, मिनिमम सपोर्ट प्राइस.
आणि आमच्या काळामध्ये कुठल्याही शेतमालाच्या किमती ह्या MSP पेक्षा खाली येऊ दिल्या नव्हत्या, किंबहुना तसं पोषक वातावरण होतं. आज कसं हे मार्केट जे आहे ना, मधू चव्हाण मला आपल्याला एक विनंती करायची की असे आंदोलन होतात ना त्यावेळेस कृपा करून आपल्यातल्या काही लोकांना त्यांची चेष्टा करायचं बंद करा. पहिल्यांदा तुम्ही माझे मित्र आहेत, हा माझा तुम्हाला एक सल्ला आहे, मान्य केला तर ऐका. नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे. दानवे साहेबांची चूक झाली, स्लिप ऑफ टंग झालं, त्यांनी क्षमा मागितली आहे. तुमचं मगाशी मी सगळं ऐकलं. आता मी एक मिनिट मी तुमचं सगळं ऐकलं. आता मधू चव्हाणजी माझं फक्त एकच ऐका आता की ही माझ्याकडे एक लिस्ट आहे. गेल्या 3 वर्षामध्ये आपल्याकडे असणाऱ्या शेतमालांचे मार्केटमधले दर आहेत. एवढा वेळ नाही मी ह्याच्यावर खोलाचा वाटलं तर मी हा कागद आपल्याकडे पाठवून देतो. यामध्ये कुठल्याही शेतमालाला आज दर नाही, किंबहुना MSP पेक्षा सुद्धा त्याच्या किमती खाली आलेल्या आहेत. पर्यायानं MSPच्या खाली किंमत आली की कायदा आपल्याकडे असा आहे की सरकारला तो माल खरेदी करावा लागतो. आपण 80,000 टन खरेदी केलं का 10 लाख टन खरेदी केलं याला अर्थ नाही. MSPच्या खाली दर येणं, याच्यावर नियंत्रण ठेवणं हे सरकारचं काम आहे, पण ते दुर्दैवानं होत नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की स्वामीनाथन समितीच्या 2004ला ज्या शिफारशी आल्या त्याच्यामध्ये खूप शिफारशी होत्या. प्रामुख्याने त्याच्यातली पहिली शिफारस होती की शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळावं. आम्ही सत्तेमध्ये असताना उदयजी हा निर्णय घेतला UPA सरकारमध्ये असताना की 1 लाख रुपयापर्यंत 0% कर्ज, 3 लाख रुपयापर्यंत 2% कर्ज हा निर्णय झाला. त्यातली एक शिफारस होती. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांना वीज बिल जे आहे ते माफ करावं, मीटरवरती वीज देऊ नये. तोही अंमलबजावणी आपण केली. आता आम्ही काय केलं, त्यांनी काय केलं ह्या विषयामध्ये मला आज इथं जायचं नाही. पण आज शेतकरी संपावर गेलेला आहे, त्याला आपण काय न्याय देणार आहे याच्याबद्दलची चर्चा उदयजी इथे होणं आवश्यक आहे. आणि म्हणून बाकीच्या गोष्टीमध्ये चर्चा करण्यापेक्षा त्याच्यावर वेगळं डिबेट आपण करू. पण आज 2 शेतकरी स्वयंस्फूर्तीनं संपावरती गेलेला आहे. मला खेद वाटतो की काही लोक ह्याला राजकारण म्हणतात. हे राजकारण नाहीये. कुणी ह्याला प्रोत्साहन दिलेलं नाही, कुणी तुम्ही हा मुद्दा मगाशी मांडलाय. तुम्ही हा मुद्दा मगाशी मांडलाय. फक्त मला माझा ऐका तुम्ही, एकच प्रश्न आहे तुम्हाला उदयजी. आज तुम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू शकला असतात का? 50% नफा शेतकऱ्याला मिळून देऊ शकला असतात का तुमचं सरकार असतं तर? 10 वर्ष गेले नाही. 2014 पर्यंत सरकार होतं, तुम्ही का अंमलबजावणी केली नाही? ऐका तर जरा. आता मधू चव्हाण आमचा ऐका 2 मिनिटं. बोला. आमच्या काळामध्ये FRPचा कायदा आमच्या काळामध्ये आणला. हमी भाव वाढवण्याचं काम आमच्या काळामध्ये केलं. कापसाचे दर वाढवून देण्याचं काम हे आमच्या काळामध्ये केलं. आणि तो शेतकऱ्यांच्या मध्ये एक विश्वास होता म्हणून शेतकरी संपावर गेला नाही. आज तुमच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मध्ये एक संतापाची भावना निर्माण व्हायला लागलेली आहे. हे समजून घ्या. तुम्ही मार्ग काढण्याच्या ऐवजी तुम्ही काय केलं, ठीक आहे आम्ही काय केलं असं नसेल केलं. आता सत्तेत तुम्ही आहात. विजय जावंगी आम्ही येतो आपल्याकडे. सत्तेत आल्यानंतर आता ह्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. विजय जावंगी आम्ही येतो आपल्याकडे. उदयजी माझी एकच ह्याच्यामध्ये मागणी अशी आहे. बोला. उदयजी एकच मागणी याच्यामध्ये अशी आहे की एक तुम्ही निर्णय घेऊन टाका. उत्तर प्रदेशने कर्ज माफ केलेलं आहे, तुम्ही कर्जमाफीची घोषणा करून टाका. कशी करायची, काय करायची, तुम्ही आकडेवारी मागवली, सगळी आकडेवारी आलेली आहे. तोच तर मुद्दा आहे. तुम्ही मधू चव्हाण आम्ही कर्ज माफ बरोबर आहे. अगदी चर्चेमध्ये उदयजी आजच्या चर्चेमध्ये सरकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला द्यावं की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे. आम्ही तुमचं जाहीर अभिनंदन करू. पण तुम्ही उत्तर प्रदेशच्या पॅटर्नचा सत्तेत बसलेला खरं म्हणजे बरोबर आहे हर्षवर्धनजी. एखादा उत्तर प्रदेशच्या पॅटर्नचा आमच्याकडे अभ्यास सुरू आहे असं सांगितलं होतं. हा अभ्यास किती वेळ सुरू आहे मधू चव्हाण? किती वेळ सुरू आहे? 1-2 गोष्टी हर्षवर्धनजी मी आपल्याला सांगतो. आपण किती वेळ सुरू आहे हा अभ्यास? नाही, एक मिनिट जरा मला द्या. एक तर गोष्ट हर्षवर्धनजी आपलं बरोबर आहे. मधू चव्हाणजी मला आपल्याला एकच विनंती करायची की आज एवढा मोठा प्रश्न आहे. आज शेतकरी संपावर गेलाय. आज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण लागलेला आहे. आजच्या चॅनलच्या चर्चेमध्ये आपले एवढे मंत्री आहेत, एकही मंत्री येऊ शकला नाही. उदयजी मला याचा खेद वाटतो, सांगतो. सरकारचा पक्षाचा प्रतिनिधी आम्ही डिबेटला समोर जायचो. पण आज प्रतिनिधी म्हणून काय उपयोग, सरकार म्हणून तुम्ही उद्या काय म्हणणार, सरकारमध्ये काय चाललंय तुम्हाला तरी काय माहिती. माझी विनंती अशी की अशा डिबेटच्या वेळेस ज्यावेळेस असे प्रश्न होतात त्यावेळेस आम्ही पण सामोरे जायचो. ठीक आहे, काही वेळेस लोकांचा राग असतो, आक्रोश असतो, पण मंत्री म्हणून आलं पाहिजे ना पुढं. आज दुर्दैवानं उदयजी या डिबेटला मधू चव्हाण आमचे मित्र आहेत, ठीक आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत, त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण सरकारचा व्हॉइस म्हणून ज्यावेळेस एखादं डिबेट होतं
त्यावेळेस आज इथं मंत्री म्हणा कितीतरी कॅबिनेट मंत्री आहेत ना, बरोबर आहे. मी एक 7 शेवटचा खात्यांचा प्रश्न संबंध आहे आज या कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा. हर्षवर्धनजी काय सांगाल, तुमचा उत्तर प्रदेशचा अभ्यास कधी संपणार आहे? नाही, मी त्यांचं उत्तर देतो या म्हणत. उत्तर प्रदेशामध्ये 1 ते 1.5 लाख जे कर्ज होतं ते माफ केलं गेलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी आजही सांगितलेलं आहे आणि आपल्याला हर्षवर्धनजी सांगतो, आपण पण जे कर्ज माफ केलं 7,000 कोटी रुपये, ते 90 लाख शेतकरी जे कर्ज घेत होते, कर्ज देतो त्यांचं नाही. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कर्जमाफी करणार नाही, असं कधीच त्या ठिकाणी दावा केलेला नाही. आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी जे करणार, परंतु 30 लाख शेतकरी जे आहेत त्यांचा विचार त्या ठिकाणी राहिला. मुद्दा संपाचा. माझी या ठिकाणी जरी मी सरकारमध्ये नसतो तरी सरकारी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता आहे. माझी आपल्याला विनंती आहे, कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं की त्यांनी 2 फेऱ्या त्या ठिकाणी झाल्या चर्चेला यावं. उद्या जो संप त्या ठिकाणी तो थांबवावा. जे नुकसान होतंय शेतकऱ्यांच्या मालाचं ते थांबवावं. मला तिन्ही एक्सपर्ट्स कडे जाण्या अगोदर आपल्या शेतकरी बांधवांना एक प्रश्न विचारायचा आहे. जयाजी सूर्यवंशी, शेतीच्या उत्पादनाची नासाडी, दुधाची नासाडी, हे सगळं करून आपण एक प्रकारे आपल्या आंदोलनाची तीव्रता दाखवण्यापेक्षा आपल्याबद्दलची एक प्रतिमा मलिन होते याची आपल्याला जाणीव आहे का? हे करायची गरज होती का? हे न करता देखील आपल्या मागण्या आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकला असतात. जयाजी, खरं तर डॉक्टर साहेब आपण बोला. आपण जो प्रश्न विचारला आहे, मला बोलता येत नाही आता काय प्रॉब्लेम. बोला, आपण हाच प्रश्न धनंजय दोरडेंकडून जाऊया. धनंजयजी बोला. बोला धनंजयजी. डॉक्टर साहेब, असं आहे, मुळात हा प्रश्न जो आहे हा प्रश्न जो आहे की दूध फेकणं किंवा भाजीपाला रोडवर फेकणं, हे बघा, हा शेतकऱ्यांचा संताप आहे, एक मुद्दा. पण या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही. आम्ही सांगतोय लोकांना की दूध जे असेल ते गोरगरिबांना वाटा किंवा लहान मुलं असतील, कुठं रुग्ण असतील त्यांना द्या. भाजीपाल्याचे आपल्या गुराढोरांना टाका, दुधाचा खवा करा, तूप करा. आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही. डॉक्टर साहेब, जर वेळ असेल तर तुम्हाला छोटासा प्रश्न, मग मी तिन्ही एक्सपर्ट कडे जातो. धनंजय दोरडे, उद्यापासून तुमची रणनीती काय असणार आहे? तुमच्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याकरता तुम्ही काय करणार आहात? धनंजयजी बोला. हे बघा, आम्ही सर्व शेतकऱ्यांना अगदी नम्रपणे आवाहन केलेलं आहे की आपला संप असाच शांततेच्या मार्गाने पुढे जाणार आहे. आणि आज जरी तो 80-90% पर्यंत असेल तर उद्या शांततेच्या मार्गाने तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये 100% पर्यंत ओके, म्हणजे याची तीव्रता वाढत जाणार आहे. आता माझ्यासोबत जे तिन्ही एक्सपर्ट आहेत, चंद्रकांत वानखेडे, विजय जावांगी आणि मिलिंद बोरुखकर, हा कार्यक्रम महाराष्ट्रातले अनेक मंत्री 100% बघतायत आणि या कार्यक्रमाचं सगळं विश्लेषण मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील पोहोचेल. कृषी तज्ञ म्हणून आपल्या काय थोडक्यात सांगा, काय सूचना आहेत? 2 ते 3 सूचना सरकारला आपण काय कराल? सुरुवात करूया चंद्रशेखर वानखेडेंपासून. चंद्रकांत वानखेडे. नाही, केवळ चर्चेचा फार्स न करता, जसं म्हणजे आंदोलकांनी याच्या आधी चर्चा केली पण त्याच्यावर एकाही मागणीवर ते सहमत नव्हते. माझं स्वतःचं असं मत आहे की यांची पंचांगातली वेळ कर्जमाफीची काय आहे माहीत नाही, अभ्यास संपण्याची वेळ काय आहे मला माहीत नाही, पण हे आंदोलन जर हे करायचं असेल तर कर्जमाफीचा पहिला मुद्दा मान्य केला पाहिजे आणि करण्याला यांना आधारही आहे. उत्तर प्रदेशचा आधार आहे, त्याचा अभ्यास जो काय असेल त्यांनी करावा. पण काहीही मागण्या आम्ही मान्य करणार नाही, पण चर्चा करा. या चर्चेच्या गुऱ्हाळामध्ये आंदोलकांना घेऱ्यामध्ये न घेता आणि ही परिस्थिती चिघळून न देता मुख्यमंत्र्यांनी अधिक प्रगल्भपणे याचा विचार केला पाहिजे अशी माझी सूचना आहे. विजय जावंगे, आपल्या काय सूचना आहेत? नाही, कर्जमाफी तर झालीच पाहिजे, पण चव्हाण साहेबांची जर ही मानसिकता आहे की कर्जमाफी जी होते त्याचा फायदा बँकेला होतो, भारतीय जनता पार्टीचे नेते हे जे खोटं बोलतात आहेत ना, या खोट्यामुळेच आज शेतकऱ्यांना हा संप करण्याची वेळ आलेली आहे. कर्जमाफी केल्याशिवाय बँका त्यांना दुसरं कर्ज देत नाही. माझ्या गावात मनमोहन सिंगांनी 20,000चीच कर्जमाफी केली. आमच्यावर अन्याय झाला होता, पाटील साहेबांना सांगतो, पण त्या 20,000च्या कर्जमाफीमुळे त्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळालं आणि 2 वर्ष कर्ज मिळालं दुष्काळामुळे. त्यांना 60,000चा फायदा झाला. चव्हाण साहेब, तुम्ही या, मी तुम्हाला सांगतो. म्हणून पहिला मुद्दा आहे की कर्जमाफी ही केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय शेतकऱ्याला प्राणवायू मिळणार नाही. दुसरं, शेतीमालाच्या हमी भावाचा प्रश्न. हे म्हणतात 50% भावात आम्ही देऊ शकत नाही.
सुप्रीम कोर्टात अफिडेव्हिट केलेलं आहे. मग नरेंद्र मोदी साहेबांनी भाषणात काय म्हटलं होतं? आता म्हणतात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. कसं करणार उत्पन्न दुप्पट? यावर्षी शेतीचं उत्पादन वाढलं तुरीचं, पण भाव पडले. मागच्या वर्षी 10 क्विंटल तूर विकून जेवढे पैसे मिळाले त्याच्याकरता मला यावर्षी 30 क्विंटल तूर विकावी लागते. चव्हाण साहेब, कसं होणार हो आमचं? तिसरा मुद्दा, मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब स्वतः सुद्धा हे म्हणतात कि किसान अपनी जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है. काँग्रेसचं चुकलं 60 वर्ष मान्य, पण तुम्ही असा निर्णय घ्या ना आता की ज्यामुळे शेतकऱ्याला आपल्या पोरांना शिकून चपराशी करण्याऐवजी शेतीमध्ये ठेवण्याची मानसिकता तयार होईल. हे जर केलं, कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा विजय जावंगी नाही तर तुमचा बोलाचीचं भात बोलाचीचं कडी. बरोबर आहे. एक शेवटचा मिनिट फक्त माझ्याकडे उरलाय. मिलिंद मुरुगकर, शेवटचा मिनिट फक्त उरलाय. आपल्या काय सजेशन आहेत, आपल्या काय सूचना आहेत? मिलिंद मुरुगकर. मी ग्राहकांच्या बाजूने बोलतो आणि देशाचे प्रमुख आर्थिक सल्लागारांनी हा मुद्दा मांडला की कोरडवाहू शेतीमध्ये उत्पादित होणारी डाळ ही अत्यंत भारतामध्ये प्रथिनांचे सेवन अतिशय कमी असतं. या देशामध्ये डाळीचं उत्पादन पुरेसं नाही. दरवर्षी 8% दराने उत्पादन वाढायला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये डाळीचे हमीभावाच्या खाली शेतकऱ्याला विकावं लागू नये डाळ. तसं झालं तर ग्राहकाला देखील डाळ स्वस्तात मिळेल आणि परदेशातून डाळ आयात करणं शक्य नाही, कारण तेवढं उत्पादन परदेशामध्ये नाही किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढतील. त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी यांचे हितसंबंध कोरडवाहू शेतीच्या बाबतीत सांभाळायचे असतील तर या सरकारने पुन्हा विश्वासार्हता प्राप्त करावी आपली, आणि आम्ही हमीभावाच्या खाली शेतकऱ्यांना धान्य विकू देणार नाही, विकावं लागेल अशी परिस्थिती आणणार नाही असं आश्वासन द्यावं. आणि पंतप्रधानांच्या विधानाबद्दल कृषी मंत्र्यांनी जे म्हटलंय ते खोटं होतं, याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी. प्रेक्षको, शेतकऱ्यांचा संप कशासाठी या विषयाची गंभीर चर्चा आपण पाहिली. सगळ्याच मुद्द्यांना न्याय देता आला असेल, वेळ देता आला असेल असं नाही, परंतु अनेक मुद्द्यांना आपण स्पर्श करू शकलो हे मात्र सत्य आहे. कर्जमुक्ती हमी भावासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली, पण सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संपाचा शेवटचा हत्यार आम्हाला उपसावं लागलं असं जयाजी सूर्यवंशी आणि धनंजय दोरडे यांनी आपल्या या कार्यक्रमात सांगितलं. तर सरकारकडून न्याय मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संप सुरू केला आहे असंही ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांना अशा प्रकारे संप करावा लागतोय ही चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांचा धीर सुटत चाललाय. शेतकऱ्यांचा विश्वास सरकारनं गमावलाय. सरकारकडून कर्जमाफी मिळणार नाही अशी त्यांची भावना झालेली आहे. त्यांना आशेचा किरण दिसत नाहीये. काँग्रेस सरकार तत्परतेनं निर्णय घ्यायचं, पण भाजप सरकारकडून तशी पावलं उचलली जात नाहीत. याकडे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी लक्ष वेधलं. भाजप कर्जमाफीच्या विरोधात नाही, जलयुक्त शिवार सारखे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, पण शेतकऱ्यांचा हा संप घडवून आणला जातोय विरोधकांकडून असा दावा भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी केला. शेतकऱ्यांच्या घामाचा दाम त्यांना मिळत नाहीये. भाजप सरकार निवडणुकीतली आश्वासनं पाळत नाहीये, त्यामुळे शेतकरी संपावर गेलाय असं विजय जावंगी यांनी सांगितलं. तर उत्तर प्रदेशात योग्य ठरणारी कर्जमाफी महाराष्ट्रात कशी काय अयोग्य ठरते? सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील नाही अशी टीका चंद्रकांत वानखेडे यांनी केली. शेतकऱ्यांचा सरकारवरचा विश्वास उडत चाललाय. मुख्यमंत्री चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल करतायत, त्यामुळं त्यांच्याच विश्वासार्हतेला आज तडा गेलाय असं निरीक्षण मिलिंद मुरुगकर यांनी नोंदवलं. प्रेक्षको, शेतकरी म्हणजे अन्नदाता, पण आता अन्नदात्यावरच संप करण्याची वेळ आली हे दुर्दैवी आहे. कृषी क्षेत्रातल्या दैन्यावस्थेमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. जमीन सुधारणांचं अर्धवट धोरण, पाण्याची उपलब्धता, त्याचं वितरण, त्याचा दर्जा, अपुरं तंत्रज्ञान, संस्थात्मक कर्ज पुरवठ्याचा अभाव, खात्रीशीर बाजारपेठेची हमी नसणं आणि बेभरवशी मौसमी पाऊस यामुळं कृषी क्षेत्राला दैन्यावस्था आली आहे असं निरीक्षण स्वामीनाथन आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले. ही दैन्यावस्था दूर करण्यासाठी अनेक शिफारसी सुचवल्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न कायमचे सोडवायचे असतील तर या शिफारसींची तातडीनं अंमलबजावणी करण्याची गरज आहे. केवळ 1-2 शिफारसींवर भागणार नाहीये, त्यानं म्हणून कर्जमाफी करून भागणार नाहीये, तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य तो हमी भाव देण्याची, त्याच्या मालाला निश्चित बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तुर्तास सरकारनं संप मिटवण्यासाठी तातडीनं स्वतःहून एक पाऊल पुढे जायची आवश्यकता आहे. ती जाण्याची बुद्धी या कार्यक्रमानंतर होईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.